ढाळत असतो. अशा प्रकारे ही दैवी शक्ती आपल्याला वेगवेगळ्या मार्गातून मिळत असते. हे जी एक दोन उदाहरणं मी सांगितली, ती दैवी शक्तीची उदाहरणं सांगितली. आणि ती शक्ती मिळवण्याकरिता आपल्याला साधू संतांनी स्वतः त्यांनी केलेले मार्ग आपल्याला सांगितलेले आहेत. काही वेळेला लोक आपल्याला उपदेश करतात, मार्गदर्शन करतात, तर तो प्रत्येक माणूस स्वतः आचरणात आणूनच सांगेल असं सांगता येईल नाही. तो दुसऱ्याचं कोणाचं ऐकून पुस्तकातून वाचून उपाय सांगतात. एखाद्या आजाराचा मला एखादा आजार झाला की त्या आजारावरती लोक अनेक उपाय सांगतात. आपण आजारी झालो तुम्ही हे करा, तुम्ही ते करा. पण जर आपण त्यांना विचारलं की तुम्ही असं केलं होतं का, तुम्हाला त्याचा काही अनुभव आला का, मग ते म्हणतात नाही, पण मी वाचलं होतं, मी ऐकलं होतं. मग ज्या त्यांनी स्वतः त्याचा अनुभव घेतला नाही त्याचं म्हणणं आपल्याला संपूर्ण करता येणार नाही. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगनिद्रानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. म्हणा पुढे म्हणा. ओम स्वप्नश्रवाः स्वस्नपूषा विश्ववेदाः स्वस्नस्तार्क्ष्यो रश्मिः स्वस्नो बृहस्पतिर्ददातु. मङ्गलं भगवान् विष्णुः मङ्गलं गणध्वजाः मङ्गलं पुण्डरीकाक्षो मङ्गलायं तनोहरि. लाभस्तेषा जयस्तेषा कुलस्तेषा पराजयाः येषामिन्द्रियं हृदयस्थो जनार्दनाय नमः. ओम शांतिर्देवताभ्यो नमः. नमो ज्ञानेश्वरा करुणकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरे. मी कसरी काहीच नेनो बोलतो वचने अति भाविका. एका जनार्दनी तुमचा दास तयाची आस परवावे. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरे. नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती कुदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रय जननी देवाचे. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. ऋषिकेश सर्वांनी हात जोडायचे. ज्ञान देवाष्टक सर्वांनी म्हणायचे.
नमः